नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो बोले 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी जी की। 20वीं सदी के प्रथम आचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा समर्थ कांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्रसागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचना चालू आहे। आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी श्री जनक राजाने चंद्रगती विद्याधर, जो विजय पर्वतातील विद्याधरांचा एक राजा होता, या दोघांची बातचीत आणि त्या बातचीतमध्ये जो विद्याधर चंद्रगती आहे तो आपल्या मुलासाठी सीताचा हात मागत होता, परंतु जनक राजानं मनामध्ये संकल्प बांधला होता की मी माझ्या सीताचा हात श्रीरामांच्या हातामध्येच देणार आहे। ही चर्चा चालू होती आणि तिथपर्यंत आपलं कथानक थांबलेलं। आज कथानक एका वेगळ्या वळणावर जाणार आहे। ज्यावेळी ही चर्चा चालू आहे, ती चर्चा चालत असताना ज्यावेळी नाही जनक राजा त्या चंद्रगती विद्याधराचा ॲटिट्यूड बघतोय, त्याची बोलण्याची पद्धत, बिहेवियर करण्याची पद्धत बघितल्यानंतर तो अतिशय चिडतोय। कारण की चंद्रगती राजाची एकच इच्छा आहे की मनुष्य तुच्छ आहे आणि विद्याधर श्रेष्ठ आहे। परंतु जनक राजानं स्वतः श्रीरामांचा आणि श्री लक्ष्मणाचा जो पराक्रम होता तो बघितला होता, त्यामुळे ते म्हणत होते या पृथ्वीतलावर कोण श्रेष्ठ शूरवीर राजा असेल तर तो श्रीराम आणि श्री लक्ष्मणच आहे, ही त्यांच्या मनामध्ये भावना होती। आता प्रश्न करत असताना जनक राजा चंद्रगती विद्याधरला म्हणतोय की तुम्ही म्हणताय की विद्याधर श्रेष्ठ आहेत आणि मनुष्य तुच्छ आहेत, परंतु एक गोष्टीचं उत्तर मला द्या तुम्ही, ती गोष्ट कोणती असेल त्या गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही मला, की आजपर्यंत विद्याधर राजांच्या मध्ये कोणीही तीर्थंकर झालं नाही, आजपर्यंत विद्याधर राजांच्या मध्ये कोणी चक्रवर्ती झालेलं नाही, आजपर्यंत विद्याधर राजांच्या मध्ये निश्चित रूपानं महान महान जे पुरुष आहेत ते पुरुष कधी बनलेले नाहीत। मग तुम्ही विद्याधर श्रेष्ठ आणि मनुष्य तुच्छ कसं म्हणताय? खरोखर कोण श्रेष्ठ असेल? ज्या महापुरुषांनी या पृथ्वी तलाला, पूर्ण भूतलाला आणि 3 लोकाला
धर्माच्या माध्यमातून सिंचित करण्याचा प्रयत्न केला, त्या तीर्थंकरांचा जन्म मनुष्यामध्ये झाला, त्यामुळे मनुष्य श्रेष्ठ आहे असं उत्तर दिल्यानंतर आता चंद्रगती विद्याधराकडे काही उत्तर नाही, परंतु तो मनामध्ये चिंतन करलाय. कोण? चंद्रगती विद्याधर मनामध्ये चिंतन करलाय की काहीही करून निश्चित रूपानं या जनक राजाला त्यात अडकवायचं आहे आणि त्या सीताचा हात आहे तो आपल्या भामंडळच्या हातामध्ये द्यायचा, हीच योजना त्याच्या मनामध्ये चालू होती. ही सगळी घटना चालू आहे. आणि ज्यावेळी घटना चालू होती त्यावेळी अनेक जनक राजा एक विषय मांडतोय आणि तो विषय अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळं चंद्रगती जो विद्याधर होता तो अतिशय क्रोधित होतोय. तो विषय असा होता की जनक राजा म्हणतोय की मगाच्यानं सांगायलाय की मगाच्यानं वेगवेगळे विषय मांडायलाय की विद्याधर का श्रेष्ठ आहे, तर ते आकाशामध्ये उडणारे आहेत म्हणून श्रेष्ठ आहे म्हणताय. मला एक सांगा, जनक राजा चंद्रगती विद्याधरला म्हणतोय की तुम्ही सुद्धा आकाशामध्ये उडताय, पक्षी सुद्धा आकाशामध्ये उडतात, तुमच्या आणि पक्षी यामध्ये काय साम्य आहे? हे म्हटल्यानंतर चंद्रगती विद्याधर एवढा चिडतोय, क्रोधित होतोय की तुम्ही आमची बराबरी, विद्याधरांची बरोबरी पक्षाशी करत आहात, एवढा चिडला जातोय. आणि त्या चिडलेल्या अवस्थेमध्ये तो निश्चित रूपानं म्हणतोय की एक गोष्ट लक्षात घ्या, विद्याधरांना तो सगळ्या प्रकारच्या विद्या असतात, कुठलीही गोष्ट सिद्ध करण्यामध्ये विद्याधर सक्षम आहेत. त्यामुळं मनुष्यांचा नाद सोडून तुम्ही तुमच्या कन्येचा हात माझ्या मुलग्याच्या भामंडळच्या हातामध्ये द्यावा. आणि परत तिथंच विषय आला. आता यावेळी ज्यावेळी चर्चा चालू आहे त्यावेळी चंद्रगतीने मनामध्ये आता विचार करतोय की जनक राजाला कसं अडकवायचं, काहीही करून नाही त्या श्रीरामांचा पराभव व्हायला पाहिजे आणि सीताचा हात माझ्या भामंडळच्या हातामध्ये यायला पाहिजे. ही योजना कशी आखावी, ही योजना चंद्रगती विद्याधर मनामध्ये आखतोय. आणि त्याच्या मनामध्ये एक योजना येते. त्यावेळी चंद्रगती विद्याधर त्या जनक राजाला म्हणतोय, बरं मनुष्य श्रेष्ठ की विद्याधर श्रेष्ठ, याच्यापेक्षा असं करूया, सीता आहे ती सीता अशी तशी नाही, एवढी सुंदर आणि सर्वांग सुंदर असणे सीता आहे, त्या सीताचा हात हातामध्ये घ्यायला कोणीही तयार होईल. तुम्ही सरळ असं करा, तुम्हाला वाटतंय ना क्षत्रिय कुलातील, तो क्षत्रिय वंशातील श्री रामचंद्र एवढा शूरवीर आहे, तुम्हाला वाटत असेल तर त्या शूरवीरांना भिण्याची काही गरज नाही. तुम्ही सुद्धा क्षत्रिय वंशात असेल, मनुष्य असेल तर तुम्हाला भिण्याची काही गरज नाही. तुम्ही असं करा, तुम्हाला वाटत असेल ना श्रीराम शूरवीर आहे, मी सांगतो तो पर्याय तुम्हाला, मी सांगतोय की निश्चित रूपानं तुम्हाला जर काय करायचं असेल तर निश्चित रूपानं सीताचं स्वयंवर ठेवा. चंद्रगती विद्याधरनं आयडिया काढली, सीताचं स्वयंवर ठेवा आणि त्या स्वयंवरमध्ये देवानं रक्षित असलेले 2 बाण आम्ही ठेवणार आहे. त्या बाणाला कोण हातामध्ये घेईल आणि त्या बाणाच्या प्रत्यंचेवर कोण दोरी चढवेल तोच सीता संग विवाह करेल. तुम्हाला तयार आहे का? बघा, तुमच्यामध्ये खरोखर शूरवीर राजा असतील, मनुष्यामध्ये जेवढी ताकद असेल तर तयार व्हा या योजनेला. आता जनक राजानं एवढं सगळं बोलला होता की श्रीराम आणि श्री लक्ष्मण एवढे शूरवीर आहेत. आता त्याच्या पुढे कुठला नाईलाज नव्हता. तो लगेच म्हणला मी तयार आहे. सगळ्या राजांना बोलवून निश्चित रूपानं, आणि तो चंद्रगती विद्याधर काय म्हणते माहिती काय, तुम्ही सगळ्या राजांना बोलवा, सगळ्यांना बोलवा, परंतु माझी अट काय आहे, जर कोणी मनुष्य किंवा कोण राजा त्या धनुष्याला हातामध्ये धरून त्याच्या प्रत्यंच्यावर जर दोरी चढवला तर सीता त्याची होईल, नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जो स्वयंवर झालेल्या दुसऱ्या दिवशी मी सीतेला तिथनं तुमच्या राज्यातून पळवून नेईन. असा चंद्रगती विद्याधर म्हणतो. ठीक आहे, मंजूर आहे म्हणतो. जनक राजा म्हणतोय मला मंजूर आहे, तुम्ही जी योजना ऐकलाय ती काय करायची आहे, त्याची काय अवस्था करायची आहे, या सगळ्या गोष्टीला मी तयार आहे. त्यावेळी चंद्रगती विद्याधर आता म्हणतोय की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सांगितलंय, आता त्या शब्दाला तुम्ही जागणं आवश्यक आहे आणि त्या शब्दाला पाळणं आवश्यक आहे. जनक राजा म्हणतोय एकदा मी जर शब्द दिला किंवा मनुष्याने एकदा शब्द दिला तर त्या शब्दाला जागणारे आणि शब्दाला पाळणारे मनुष्य आहेत. त्यामुळे तुम्ही काही भिण्याची गरज नाही. मला फक्त 15 दिवसाची तयारी करण्याची तुम्ही नाही अवधी द्यावा आणि ते काय करायचंय, कसं करायचंय ते सांगावं. त्यावेळी चंद्रगती विद्याधर म्हणतोय की देवानं रक्षित असलेले 2 बाण आमच्याकडे आहे, त्या बाणाला हातात घ्यायचं आहे आणि त्या बाणावर प्रत्यंच्यावर दोरी चढवायची आहे. अशी पराक्रम करणारा स्वयंवरामध्ये कोण जिंकणारा व्यक्ती असेल तोच सीताच्या गळ्यामध्ये वर माळा घालेल.
ठीक आहे म्हणतो, त्याची तयारी करायसाठी मला वेळ द्या, कारण की आता सगळ्यांच्या मनामध्ये सीतेविषयी कुतूहल निर्माण झालेलं आहे. त्यामुळे कोण राजा काय करेल काय सांगता येत नाही. तेव्हा जनक राजा 15 दिवसाच्या अवधी मागून घेतोय. त्यावेळी चंद्रगती विद्याधर म्हणतोय की वज्रावर्त आणि सागरवर्त नावाचे 2 धनुष्य आहेत, त्या धनुष्याला कणे हातामध्ये उचलून त्या प्रत्यंच्यावर दोरी चढवायची आहे, त्याची तयारी तुम्ही करायला लावा, त्या बाणांची तयारी आम्ही करतो. ठीक आहे म्हणतोय. जनक राजाला तिथनं तो आता सोडतोय आणि जनक राजा आपल्या मिथिलापूर नगरीमध्ये येतोय आणि सगळी तयारी करायला चालू करतोय. आता सगळ्या तयारी चाललेल्या सगळ्या देशामध्ये, पूर्ण इकडच्या तिकडच्या भारत देशामध्ये, भारत देशाच्या बाहेर जेवढे जेवढे राजा आहेत त्या सगळ्या राजांना आमंत्रण दिले जाते की सीताचं स्वयंवर पार पडणार आहे. आणि त्या स्वयंवरमध्ये वज्रावर्त नावाचा आणि सागरवर्त नावाचं 2 धनुष्य ठेवले जाणार आहेत. जो कोणी व्यक्ती, जो कोणी राजा किंवा जो कोणी विद्याधर त्या धनुष्याला आपल्या हातामध्ये घेऊन त्या प्रत्यंच्यावर दोरी चढवण्याचं काम करेल, सीता त्याच्या गळ्यामध्ये वरमाळा घालेल. सगळ्या राजांना आनंद झाला. सगळ्यात जास्त आनंद झाला चंद्रगती विद्याधरला, कारण की मनुष्यांच्या मध्ये तेवढी शक्ती नाही, कारण की ते साधारण 2 धनुष्य नव्हते, हजारो जे देवगतीतील कने देव आहेत त्या देवांच्याकडे रक्षित असा तो धनुष्य होतो, दोन्ही धनुष्य. त्याला माहित होतं चंद्रगती राजाला, विद्याधरला, की याच्यामध्ये मनुष्य सगळे हारणार आहेत आणि शेवटीला मी सीताला माझ्या मुलग्या भामंडलसाठी घेऊन येणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कर्मगती न्यारी बुद्धी काय करेल बिचारी, स्वतःच्या कर्मगतीमध्ये स्वतःच फसला. पुढे काय होणार आहे बघा, कथानक कुठल्या मोडला जाणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी ही सगळी तयारी करायसाठी जनक राजा मिथिलापूरमध्ये आला, त्यानं अतिशय सुंदर अशी एका ठिकाणी ग्राउंड मध्ये एक नाही 2 बाणांची व्यवस्था करण्यासाठी, तिथं बाणांना रक्षित करण्यासाठी एक ग्राउंड तयार करून घेतलं. त्या ग्राउंडच्या बाहेरच एक अशी वज्रकोठरी तयार करून घेतली. वज्रकोठरी म्हणालोय मी, तिथं सीतेला बसवलं जाणार आहे, कारण की कोणीही राजा कुणाचे भाव पलटतील आणि सीतेला कोण पळवून नेईल काय सांगता येत नाही, कारण की सगळ्यांना स्वयंवरांचं आमंत्रण दिलंय. स्वयंवर एक वेगळी भाषा असते. ठीक आहे. त्यानं त्या वज्रकोठरीची बी निर्माण केलं आणि त्या विद्याधरांच्या द्वारे ते 2 धनुष्य जे वज्रावर्त नावाचे आणि सागरवर्त नावाचे धनुष्य होते, त्या धनुष्यानं तिथं आणून त्यांनी सेट केलं. ते सगळे जे नाही देव रक्षित होते ते, आणि एवढे स्ट्रॉंग ते 2 धनुष्य होते की त्याच्यातनं अग्नी निघत होता, सापाचं विष निघत होतं, धूर निघत होता, अशी भयानक विकृत करणारे ते दोन्ही धनुष्य होते. आता चंद्रगतीला विश्वास निर्माण झाला की यामध्ये मनुष्य हारणार आहेत आणि मनुष्य यामध्ये हारल्यानंतर सीता आपली विद्याधरांची होणार आहे. ही सगळी अवस्था तिथं तयार झाल्या. ज्यावेळी ती मिथिला नगरी त्या गोष्टीसाठी सज्ज झाल्यानंतर, ही सगळी क्रिया आवरल्यानंतर तो आता आपल्या विधेय राणीपाशी जनक राजा जातोय आणि म्हणतोय की हे राणी, मी चंद्रगती विद्याधरापाशी या गोष्टींचा संकल्प करून आलोय आणि जो कोणी त्या बाणावर प्रत्यंच्यावर दोरी चढवेल त्याच्याच गळ्यामध्ये सीता वरमाला घालणार आहे. त्यावेळी विधेय राणी जी होती दुःखित होते की हे प्रभू, तुम्ही हा चुकीचा निर्णय का घेतला? तुम्ही हा चुकीचा निर्णय का घेतला? समजा कोणी तर बांधला नाही किंवा श्रीरामांनी जर त्या दोरी चढवले तर निचुरबानं माझ्या हातातनं लहानपणीच मुलगा निघून गेलाय, आता मुलगी बी निघून जाईल. विधेय राणी भिलेल्या अवस्थेमध्ये होते. त्यावेळी जनक राजा म्हणतोय काय भिण्याची गरज नाही, मला माहितीये की त्या प्रत्यंच्यावर किंवा धनुष्याला हातात घेऊन प्रत्यंच्यावर दोरी चढवण्याचं काम श्रीरामच करणार आहे, दुसरं कोणीही करू शकत नाही, ही मला 100% गॅरंटी आहे. तरी सुद्धा विधेय राणी म्हणत्या बघा एकदा विचार करा, नाही मला वाचण्याचा आणि सीताचा स्वयंवर रामाशी करण्याचा एकमेव मार्ग हाच आहे. ठीक आहे म्हणते, तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही करा म्हणते विधेय राणी. आता इकडे सगळी तयारी झालेली आहे, सगळ्या पूर्ण जनकपुरीमध्ये आणि त्याच्या बाहेरच्या देशामध्ये जेवढे जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशामध्ये ह्या सगळा निरोप आणि सगळा संदेश पोहोचवला गेला की सीताचा स्वयंवर होणार आहे. त्या स्वयंवरामध्ये कोण राजा
वज्रावर्त आणि सागरवर्त नावाच्या धनुष्याला हातामध्ये धरून त्याच्या प्रत्यंच्यावर दोरी चढवेल, त्याच्या गळ्यामध्ये सीता वर माळा घालणार आहे, म्हणजे त्याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. आता बरेच राजांनी तयार केली, ज्यांची ज्यांची मुलं अजून लग्नाची होती त्या सगळ्या राजांनी तयार केली आपल्या मुलग्याला घेऊन जाव्या. आणि सगळी ती मिथिलापूरमध्ये, मिथिला नगरीमध्ये सगळी राजा आपल्या मुलांचेही हजर व्हायले 2-3 दिवस आधीच. कारण की कसा आहे बाण बघायला पाहिजे, मग त्याच्यावर कसं काय धरायचं हातात, काय काय करायचं, सगळी तयारी करायला, सगळी तयारी करायला सगळे राजे तिथे उपस्थित झाले. सगळे राजे उपस्थित झाल्यानंतर ज्या दिवशी निश्चित रूपानं स्वयंवराचा मंडप तयार झाला होता आणि सगळी तिथली व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीनं सगळी पार पाडली होती आणि तिथं उत्कृष्ट व्यवस्था तयार केली होती. आता सगळे उत्सुक आहेत की सीताच्या गळ्यामध्ये कोण माळा घालणार आहे, असा भाग्यशाली जीव कोण आहे हे बघण्यासाठी सगळे उत्सुक होते. सीता आता काय झाल्या, त्या ज्या मंडपाच्या बाहेर स्वयंवर जो बाण ठेवलेले मंडप होते त्याच्या बाहेर कने सीतासाठी एक कोठरी तयार केली ती, वज्र कोठरी. त्या कोठरीमध्ये सीता बसलेली आहे. सीताच्या भोवती 100 दासी रक्षणासाठी आहे. त्याच्यानंतर परत आणि 600 दासी रक्षणासाठी सीतेचे ठेवलेले आहेत. त्याच्या पुढे नंतर सामंत आणि मांडलिक राजे हे सीताच्या रक्षणासाठी सैनिक म्हणून तिथे उभा केले. ते 1000 सैनिक होते. काय अवस्था असेल, काय दृश्य असेल बघा. आणि आमचं लग्न कुठं झालं कुणास ठाऊक, सीतेच सांगाले हो. कसले 1-2 नाही, वर किती आल्यात, हजारो वर तिथे उपस्थित झाल्या की सीतेशी विवाह करण्यासाठी. आम्हाला एकच वर बघून गेलता, एक ठरलं झालं चला. बघितले असतील 4-5 सोडा हा प्रश्न, परंतु तो स्वयंवर होता. आणि त्यावेळी तिथं सगळी अवस्था निर्माण झाल्यानंतर ज्यावेळी सीता बसली होती, सीता बसल्या, तिच्या आसपास असणारे दासी प्रत्येक राजाची ओळख करून द्याल्यात. हा राजा एवढा शूरवीर आहे, याच्याकडे एवढी संपत्ती आहे, याच्याकडे एवढी हे आहे, बायोडाटा हो तुमच्या भाषेतला. त्या सगळ्या दासी सीतेला सांगायल्यात. आता सीता काय कधी बाहेर जात नव्हती, कारण की राजकुमारी आहे ती. त्या दासी सांगायल्यात शेजारच्या की हा राजकुमार असा आहे, त्याची एवढी संपत्ती आहे, एवढ्या राज्यावर त्याचं राज्य आहे, त्याच्याजवळ एवढी सैनिक आहे, एवढं त्याच्यावर बल आहे आणि एवढा पराक्रमी तो राजा आहे. तुमच्या पैशा संपत्तीवर बघितलं जात नव्हतं, पराक्रम बी बघितलं जात होता. तिथं त्या दासी सगळ्यांची ओळख करून द्याल्या. ओळख करत करत गेल्यानंतर ज्यावेळी सगळ्यांचं शौर्य, सगळ्यांचं काय काय आहे ते सगळा कार्यक्रम चालू आहे. आणि त्याच वेळी कार्यक्रम चालू आहे आणि बरेच राजा तिथे येऊन उपस्थित झाले, सगळ्यांचं ओळख करून दिली. आणि त्या ओळखमध्ये एक ओळख करायची राहिलेली, तो कोण होता, श्रीराम. ज्यावेळी दासी म्हणली की हे जे राजा आहेत ते दशरथाचे पुत्र श्रीराम आहेत आणि त्यांचे बंधू श्री लक्ष्मण आले, त्यावेळी सीता म्हणते यांच्याविषयी पराक्रम मला सांगण्याची काही गरज नाही, सगळं माहिती मला. कारण की जनक राजाची यांच्यापासून सुटका कोणी केली होती, त्या 2 भावांनीच केली होती. त्यामुळे तेवढाच पराक्रम सीताला बास होता, माहिती आहे मला पराक्रम. बाकीचं काही कुठं बघायला गेले नव्हते. आता नुसता ठरलं, पहिला मेसेज चालू होते, मग फोन चालू होते, मग ती काय असते की आता नवीन वेडिंग शूट म्हणा, हा काय काय तर असेल ते असेल, वेडिंग शूट म्हणा नाही तर प्री शूट काय म्हणणार आहे म्हणा. आम्ही काय केलंय वे, आम्हाला कसं माहित, तुम्हालाच माहित की सगळं. तरी हे हा तुमच्या वेळी बी नव्हतं, आत्ताच सांगाले हो. तुमच्या वेळीच कशाला सांगू, सासवांचं कशाला सांगू, सुनांचं सांगावलंय, सासवा कशाला मध्ये आल्यात. तर हे काय काय सगळं निघालं, तसलं काय नव्हतं त्यावेळी. नुसतं निश्चित रूपानं झाल्यानंतर आता काय होणार आहे त्या अवस्थेमध्ये सगळे आले आहेत. आता जनक राजा तिथं ऐलान करतोय की जलक राजा येतोय आणि त्या जलक राजाने ऐलान केलं की प्रत्येक राजानं आपलं आपलं सामर्थ्य दाखवावं आणि आपल्या परीक्षेला सामोरं जाऊन आपली आपली परीक्षा आणि आपलं आपलं सामर्थ्य तिथं दाखवावं. आता सगळे राजा एक एक राजा करत तिथे यायले त्या बाणाजवळ, आणि त्या बाणाजवळ येऊन सगळे राजा बाणाजवळ येतात. एक एक जण याल्यात, बरेच राजा कोणी तिथं बाणाजवळ आल्यानंतर त्या राजांना काय वाटायला माहिती काय,
त्यातून सर्पाचे फुसकारीचे आवाज, अग्नी, धूर, विष ह्या सगळ्या सोडणाऱ्या. बऱ्याच राजांच्या मनात काय आलं माहिती काय, आम्ही बाण उचलायला जाऊन आमचा प्राणच गेला तर मग ते सीता मिळवून का उपयोग, मिळणार बी नाही, सीता बी मिळणार नाही, आमचा प्राण बी नाही, दुसरी कोणतरी सीता तर मिळेल, त्यापेक्षा इथनं जाऊया. बरेच राजा त्यातून निम्म्यातच पळून गेले. आणि ते सापाचे फुरकारे आवाज येणारे, विष सोडाले, अग्नी सोडाले, त्याला भिवूनच निम्मे राजाने त्यातले बाजूला झाले की आमचा प्राण तर वाचूया आपण. काही राजा मनात विकल्प केले की निश्चित रूपाने एवढी सुंदर जी कन्या आहे, राजकुमारी आहे, तिला जर प्राप्त करायचं तर काही संकटांना सामोरं जावं लागेल. काही राजे जातात, परंतु गेल्यानंतर, जवळ गेल्यानंतर ज्यावेळी बाणाच्या देव रक्षित असतात त्या देवांच्याकडनं ज्यावेळी त्यांना कुठलीही परमिशन मिळत नाही त्यावेळी ते राजा तिथनं पळून येतात. बरेच राजा येतात, आपला पुरुषार्थ दाखवतात, आम्ही शक्तिशाली आहे, आम्ही बलशाली आहे, अमुक तमुक सगळं दाखवतात, परंतु बाणापाशी गेल्यावर सगळ्यांचं पळतापळी थोडी होत्या. त्यामुळे कोणीही करू शकत नव्हतं. आज सगळे राजे आता एक एक करत धाराशी होत चालले आहेत. कोणी विजय प्राप्त करणार, कोणी हातामध्ये त्या वज्रावत आणि सागरवरतला हातामध्ये धरणार, एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे. परंतु बऱ्याच राजांनी प्रयत्न केला, बरेच विद्याधर राजे सुद्धा तिथे येऊन गेले, परंतु त्यांना सुद्धा ती प्रत्यंच किंवा हातात बाण धरायचं जमलं नाही. बऱ्याच राजांना तर जवळ जायचं जमलं नाही. तर काय अवस्था होणार आहे कोणास ठाऊक. एक एक करत सगळे आले. मध्ये जनक राजा घोषणा करतोय, कोण शूरवीर आहे की नाही, असा शूरवीर कोण आहे की या सागरवर्त आणि वज्रावर्त, जो दोन धनुष्य आहेत, वज्रावर्त आणि सागरवर्त, या दोन धनुष्यावर कोण दोरी चढवेल का नाही. ही भावना केल्यानंतर आता बरेच राजा आणि परत आपले दंड थोपडतात आणि जातात. मी आहे की वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नगरांचे, देशांचे राजे होते ते सगळे आणि भाव करतात. त्यांचे वडील जे राजे होते ते सांगतात, जा पुत्र, हे काय किरकोळ बाण आहेत आपल्यासाठी. किरकोळ बाण आहे तिथं काय हे आहे वे, किरकोळ बाण आहेत. तिथले बऱ्याच राजे सांगाले आपल्या पुत्रांना किरकोळ बाण आहेत, जावा. सगळे राजे चालल्यात, परंतु राजे तिथं पोहोचायच्या आधीच ते बघितल्यानंतर तिथली अवस्था बदलल्यानंतर परत आले. बऱ्याच राजांनी अशी अवस्था पार केली. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तो धनुष्य भयंकर आवाज, भयंकर सगळ्या गोष्टी, आणि त्या धनुष्यातून बऱ्याच राजांनी असा विचार केला, आपल्या कालाला म्हणजे मरणाला बोलवण्यापेक्षा आपण इथनं गेलेलं बरं. त्यामुळे बरेच राजे आपल्या आपल्या सिंहासनावर जाऊन बसले. सुंदर सुंदर राजे होते. दिसायला सुंदर असून काय उपयोग, अंगात शक्ती पाहिजे की कला तर पाहिजेत, नुसता दिसून काय उपयोग. नाहीतर एक गोष्ट लक्षात घ्या, कोण किती मोठा आहे म्हणून त्याच्यात लय शक्ती असं समजायचं नाही कधी, आणि कोण बारकाय म्हणून शक्ती नाही असं समजायचं सांगाले हो. कारण की काय माहिती काय, ज्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या ते पूज्य आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे शिष्य, परमप्रभाव शिष्य पूज्य निर्वेक सागरजी महाराज कायम म्हणायचे. निर्वेक सागर महाराज काय म्हणायचे की छोटा देखकर लढना नहीं और बड़ा देखकर डरना नहीं. कारण की कधी छोटा माणूस कधी मोठ्यांना चिटपट करेल, छोटा माणूस, आणि मोठा माणूस कधी भिवून पडेल काय सांगता येत नाही. तुम्हाला माहित असेल, आता जुन्या माणसांना सांगावले मध्येच विषय, जुन्या माणसामध्ये कोल्हापूरमध्ये खासबाग मैदानामध्ये एक सगळ्यात मोठी कुस्ती झालती. हिंद केसरी मारुती माने आणि त्यांचे गुरु, सगळ्यात मोठी, लाखो लोक तिथं बघायला आलते. सगळ्यांना वाटलेलं गुरु जिंकणार, कारण की 7 फूट त्यांची, 7 उंची त्यांची, 6.5 फूट, 6.5 पावणे 7 फूट त्यांची उंची होती गुरूंची, आणि मारुती माने एवढे गिड्डे. सगळ्यांना माहित होतं की ह्या कुस्तीत कोण जिंकणार आहे, शिष्य हारणार आहे आणि गुरु जिंकणार आहेत. परंतु ज्यावेळी खासबाग मैदानामध्ये ती कुस्ती चाललेली, लाखो लोक, अखंड शरीर, पूर्ण शहर भरलं होतं. कुणाला मुंगीला पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी माणसं तिथं आलती. कारण की कोल्हापूरवाली कुस्ती शौकीन आहेत ना, ते बघायला आलते. परंतु कुस्ती चालू झाली आणि एका मिनिटाच्या आत हिंद केसरी मारुती माने आपल्या गुरूंना चितपट केलं. एवढे पैसे जमा झाले की निश्चित रूपानं पोत्यानं पैसे भरत होते. त्यामुळं छोटा देखकर लढना नाही और बडा देखकर, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे कोण राजा काय करेल, सगळ्या राजांना, बलदंड राजांना वाटत होतं आमचा मुलगा करेल, परंतु त्यांचे मुलगे सगळे फेल चालल्यात.
परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच राजकुमार, परंतु त्या राजकुमारामध्ये अजून श्री रामचंद्रांनी पाय ठेवला नव्हता. ते श्री रामचंद्र तसेच बसून होते. सगळे राजे आहेत ते आपले ताकद सामर्थ्य आजमावून बघून द्या. त्यावेळी बरेच राजे गेले आणि बऱ्याच राजांना भीती वाटायला लागली, काय होणार आहे कुणास ठाऊक. त्यावेळी निश्चित रूपानं जे राजकुमार होते ते राजकुमार आपल्या आपल्या परत स्थानावर जाऊन बसायला लागले. जनक राजानं परत आणि घोषणा केली, शूरवीर कोण राजकुमार अजून आहे की नाही. जनक राजाला माहित होतं ज्यावेळी राम उठणार आहे त्यावेळी ही सगळी क्रिया बंद पडणार आहे. जोपर्यंत राम उठत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या क्रिया चालून द्या. म्हणून जनक राजाने त्या सगळ्या क्रिया तशाच चालवत होता. आणि तो प्रत्येक तिथं विद्याधर चंद्रगीतीत सुद्धा बघायला होता. तो चंद्रगीती आश्चर्यचकित केला. तो हसायलाय की मनुष्यांच्या मध्ये काहीच ताकद नाही, मनुष्य कोण उचलू शकत नाही. परंतु जनक राजा सुद्धा त्या चंद्रगीतीकडे बघून हसायलाय, विद्याधरांच्या तर कुठं ताकद आहे, कोण विद्याधर बी उचलू शकत नाही. परंतु जनक राजाला विश्वास होता, ज्यावेळी निश्चित रूपानं या सभा मंडपामध्ये श्रीरामांची एंट्री होईल त्यावेळी काय घडणार आहे हे जनक राजाला सुद्धा माहित होतं. आणि त्याच वेळी हे सगळे राज्य धाराशी झाल्यानंतर श्रीराम त्या सभा मंडपामध्ये आपला प्रवेश करतात. दोन्ही भाऊ अतिशय सुंदर दिसणारे, शूरवर दिसणारे आणि अतिशय जसे साक्षात राजकुमार देवतेचे रूप असल्यासारखे दोन्ही भाऊ ज्यावेळी त्यात प्रवेश करतात त्यावेळी सगळे त्यांना नुसतं बघतच राहतात. सीतामय्या तर सोडा, सीतामय्याच्या आसपास असलेल्या 700 दासी सुद्धा त्या रामाकडेच बघत बसल्या. एवढे शूरवर आणि एवढे सुंदर व्यक्तिमत्व ते ज्यावेळी सभा मंडपामध्ये आले, कोणतीही भीती मनात न बाळगता, कोणतेही भाव मनामध्ये न करता ते श्रीराम आणि श्री लक्ष्मण त्या बाणाच्या दिशेने चालले आहेत. बाणातून नागाचे सर्पाचे फुरकारे आल्यात, अग्नी निघायला लागल्या, धूर या लागलाय, विषाचे फवारे सोडले जायले आहेत, तरी सुद्धा कोणतीही भीती न बाळगता राम अतिशय थाटामाटात चालत चालत त्या दोन्ही सागरवर्त आणि वज्रावत बाणावर जवळ जातात. ज्यावेळी बाणाजवळ गेल्यानंतर जे रक्षित देव होते ते रक्षित देव सगळे त्या श्रीरामांना प्रणाम करतात. आणि श्रीराम जातात, ज्याप्रमाणे हातामध्ये छोटंसं फूल उचलावं तसं त्या सागरवर्त जो धनुष्य होता त्या धनुष्याला हातामध्ये धरतात आणि लक्ष्मण नाही वज्रावर्तला श्रीराम धरतात आणि सागरवर्तला लक्ष्मण हातामध्ये धरतोय आणि दोघंही हातात उचलतात. आणि ज्यावेळी दोरी घेतात हातामध्ये आणि दोरी ज्यावेळी प्रत्यंच्यावर चढवतात त्यावेळी सगळ्या स्वर्गातली जे देव आहेत ते देव खाली येऊन पुष्पवृष्टी करायला चालू करतात की श्रीरामांचा जय जयकार, आणि जोर जोरात जय जयकार करतात. सगळे देव सुद्धा तिथे नतमस्तक होतात. आता सगळ्यांना लक्षात आलं की श्रीरामांनी वज्रावर्त आणि सागरवर्त धनुष्याला दोघांनी मिळून उचललेले आहे. सगळे जय जयकार करतात. सगळे स्वर्गातले देव येऊन सुद्धा ते त्यांचा जय जयकार त्यांच्या नावाची घोषणा घालायला लागल्या. आता इकडं सगळ्या दासी अतिशय आनंद झाल्या की सीताला म्हणतात तुझा वर आहे तो श्रीरामच होणार आहे. आता सीता लाजायला चालू झाली बघा. आता लाजायचं भिजायचं काय नाही आताच्या काळात, ते सोडा. अजून वर मला व्हायचंय, नुसता प्रत्यंच्यावर दोरी तर चढवली परंतु आपलं टायमिंग संपलेलं आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभू शूरवीर कोण आहेत हे तर कळलं. त्यामुळे निश्चितपणे उद्याच्या भागामध्ये काय काय घटना घडणार आहेत, स्वयंवर कशा पद्धतीनं पार पडणार आहे, सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं पार पडणार आहेत याचं निश्चित रूपानं विश्लेषण उद्याच्या भागामध्ये होईल. त्यामुळे तुम्ही चिंतन करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आजची जी निश्चित रूपानं नाही कर्म सिद्धांत आहे, आजची कथानक जी पुढे गेलेली आहे त्या कर्म सिद्धांतामध्ये सांगते. आजचा कर्म सिद्धांत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की शूरवीर खरा तोच आहे जो कुठल्याही कारणांना घाबरत नाही, आणि शूरवीर तोच आहे जो सत्याची बाजू घेतोय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये कितीही काय झालं तर आम्ही कधीही सत्याची बाजू सोडायची नाही. मी कायमस्वरूपी सांगतोय की एक गोष्ट लक्षात घ्या, जो धर्माच्या पक्षामध्ये आहे आणि जो सत्याच्या पक्षामध्ये त्याचा पराजय कोणीही करू शकत नाही, त्याचा विजय मात्र प्रत्येक ठिकाणी होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आम्ही सत्याची आणि धर्माचीच बाजू धरणं आवश्यक आहे. आज पृथ्वी तलावर किती लोक असून देत,
कोणीही लोक असेल ते आजचा कर्मसिद्धांत काय आहे, जो सत्याची आणि धर्माची बाजू घेणार आहे त्याचा विजय निश्चित आहे, हे आजचं कथानक शिकवते. कर्मसिद्धांत आपल्याला हेच मिळतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सत्याची आणि धर्माची बाजू घ्यावी एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को मेरे राम मेरे श्याम, तेरा नाम एक साचा दो जाना को मेरे राम मेरे श्याम. उभं राहा की. शांती सागर